हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीच क्राफ्ट एज्युकेशन. आणि आज अगेन नेक्स्ट डे करंट अफेअर्स 16 जुलै. ठीक आहे, 16 जुलैच्या करंट अफेअर्स आहेत. इम्पॉर्टंट ज्या न्यूज आहेत, 8-10 इम्पॉर्टंट न्यूज, त्यांचे MCQs आणि त्यांचे वन लायनर्स. ठीक आहे, वन शॉट असतात तेवढे पाठ केले. स्मॉल इज अ ब्युटिफुल, अगेन आर टॅगलाईन, की रोज थोडं 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 करत राहणार. एक वेळ असे येणार की तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन हिट होणार, एकतर 50-50 पर्यंत पोहोचणार, एक तर काहीच नाही माहिती, त्याच्यात एखादं सेंटेन्स ओळखीचं लागणार. इथपर्यंत तुम्हाला घेऊन जायची रिस्पॉन्सिबिलिटी ती माझी. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. सी, चलो बघा, आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड I4. ठीक आहे, इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने सर्व 5 सुवर्ण पदके जिंकून संयुक्त प्रथम स्थान पटकावलं. संयुक्त प्रथम म्हणजे काय, दुसरा एक देश आणि भारत. म्हणजे सर्वच्या सर्व प्रकारात फिजिक्सच्या ऑलिम्पियाड मध्ये, आता हे फिजिक्सचं ऑलिम्पियाड असतं, मॅथ्सचं ऑलिम्पियाड असतं, तुम्हाला माहिती असणार. ठीक आहे, इंटरनॅशनल लेवलवर असतं की ज्याच्यात तुम्ही फिजिक्सचे डेफिनेशन्स, न्यूमेरिकल्स, हाय लेवल न्यूमेरिकल्स पासून तर रिसर्च वगैरे केलेले जाणारे जे प्रयोग असतात ते तुम्हाला तिथे करायचे असतात. बघा, 56वा व्हेरी इम्पॉर्टंट आहे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड. भारताने आपल्या पाचही सहभागी देशांमार्फत 5 सुवर्ण पदके जिंकून चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे प्रथम स्थान पटकवले. आलं आलं लक्षात? पहिल्या स्थानावर कोण कोण आहेत? मग चीन आहे, कझाकस्तान आहे, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान. गेटिंग? म्हणजे हे 5 आणि भारत 6वा, म्हणजे असे 6 देश आहेत की ते पहिल्या स्थानावर आहेत. ही स्पर्धा कुठे झाली बघा, कोलंबियातील बुकारामंगा येथे आयोजित करण्यात आली होती आणि यात 87 देशातील 381 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ठीक आहे, एवढं लक्षात होतं. 56व ऑलिम्पियाड कुठे झालं? कोलंबियातील बुकारामंगा. ठीक आहे, पहिली गोष्ट. 56व्या ऑलिम्पियाड मध्ये कोणकोणते देश प्रथम स्थानी होते? संयुक्त 6 देश आहेत. किती देश आहेत? 6 देश आहेत. नावं विचारली, चीन आहे, भारत आहे, कझाकस्तान आहे, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान आहे. ठीक आहे, काही विचार, भारताने किती पदकं जिंकली? तर 5 पदकं जिंकले. ठीक आहे, म्हणजे जेवढं आपण प्रतिनिधित्व केलेले होते आपल्या 5ही सहभागी देशांमार्फत, म्हणजे इंडियाच्या साईडने जेवढे पण लोक होते, ठीक आहे, देशांमार्फत आपण काय केलं? संयुक्त स्थान पटकवलं. ठीक आहे, सो दिस इज द बेस्ट न्यूज. स्टार करा त्याला. उत्तर प्रदेश बघा, ओडीओपी. ओडीओपी म्हणजे काय? वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. वन डिस्ट्रिक्ट एक जिल्हा एक उत्पादन योजना 26. पारंपरिक उद्योग, MSME आणि निर्यात प्रोत्साहनाला नवीन चालना देण्यासाठी. बघा इथे दिलेलं आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. इथे पण बघा, इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड कधी झालं? ते 4 जुलै ते 12 जुलै पर्यंत झालं. कुठं झालं? बुकारामंगा, कोलंबिया. बुकारामंगा, कोलंबिया. ठीक आहे, हे त्याचं फिजिक्सचं सिम्बल आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट कोणाचं आहे? उत्तर प्रदेश. बघा आता 2018 मध्ये ही योजना सुरू केलेली आहे उत्तर प्रदेशने. एक जिल्हा एक उत्पादन. प्रत्येक जिल्ह्यात पारंपरिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक उद्योग, कारागीर आणि सूक्ष्म लघु उद्योगांना, MSME क्षेत्राला काय करायचंय? सक्षम करायचंय. ही योजना बघा, पात्र लाभार्थ्यांना 25 लाख रुपयापर्यंत काय देते? सवलतीचे कर्ज देते. सवलतीचे म्हणजे काय? कमी व्याजदराने ते कर्ज देते. 25% मार्जिन मनी सबसिडी, कौशल्य विकास, ब्रँडिंग, विपणन आणि निर्यात सहाय्य प्रदान करते. ह्या सगळ्या गोष्टींवर काय करते? ते फोकस करते. कधीची योजना आहे? 2018 ची. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट म्हणजे काय? की कोणतं प्रॉडक्ट बेस्ट आहे? उत्तर प्रदेशमध्ये समजा वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट असं असतं की त्या जिल्ह्यात असं कोणतं एक प्रॉडक्ट आहे की जे बेस्ट प्रोडक्शन होतं त्याचे, आणि मग त्याला जागतिक लेवलवर त्याला ब्रँड बनवायचं. एकदम सिंपल सांगतो, एक्झाम्पल देतो. आता कोल्हापूर आहे, कोल्हापूरची एक चप्पल आहे. ठीक आहे, कोल्हापूरची चप्पल GI टॅग आहे, जगभरात फेमस आहे. गेटिंग? मग वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट मध्ये काय येणार? कोल्हापूर जिल्ह्याचं बेस्ट प्रॉडक्ट काय? कोल्हापुरी चप्पल. मग कोल्हापुरी चप्पल आता जगभरातल्या ज्या ज्या भागांमध्ये पोहोचलेले नसेल तिथे पोहोचण्यासाठी ब्रँडिंग केलं जाईल तिचं. अजून त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट आहे की ती केली जाईल. जर एखादा मोठा कारागीर आहे, मोठा निर्यातदार आहे, एखादा मोठा व्यावसायिक आहे जो त्या व्यवसायात काम करतो,
आणि त्याला पैशांची गरज असेल तर त्याला कमी व्याजदराने कर्ज दिलं जाईल. आलं लक्षात? 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल आणि 25% मार्जिन मनी सबसिडी पण असेल. म्हणजे समजा त्याला 10 लाख रुपये कर्ज भेटलं तर तो 7.5 लाख रुपये गव्हर्नमेंटला पे करेल आणि त्याच्यावरचा इंटरेस्ट पे करेल. वरचे 2.5 लाख त्याला सबसिडी मिळणार. सो दीज आर द थिंग्स. आलं लक्षात? तर सो ही चांगली एक स्कीम आहे. डन. नेक्स्ट बघा. बघा जिओ प्लॅटफॉर्म मध्ये आता जिओ सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये जिओचं सिम आहे. प्लॅटफॉर्म मध्ये नवीन नेतृत्व आणि प्रास्ताविक आयपीओ. बघा आयपीओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जर तुम्ही स्टॉक मार्केट वगैरे तुम्हाला त्याचं हे ज्ञान असेल तर त्याच्यात काय करतात, एखादी कंपनी जर समजा आता तिचं भाग भांडवल वाढलंय परंतु त्याला मार्केटमधून अजून पैसे उचलायचे आहेत. म्हणजे आता सेल्फ सफिशियंट, आता समजा मी एक कंपनी आहे, आता टिचक्राफ्ट एज्युकेशन एक कंपनी आहे सपोज, ठीक आहे. आता ती ग्रो करतोय पण माझ्याकडे तेवढा सफिशियंट मनी नाही किंवा मग प्रायव्हेट लोकांकडून मी मनी घेतलाय परंतु तो तेवढा सफिशियंट नाहीये. कारण की आता माझ्याकडे 100% ओनरशिप आहे. मी स्वतः काय 100% ओनर आहे. बट व्हॉट विल हॅपन, आता मला जर कंपनी अजून ग्रो करायची तर त्या 100% मधले काहीतरी भाग मला तो काय करावा लागेल, दुसऱ्यांना द्यावा लागेल. म्हणजे पार्टनरशिप करावे लागेल. मग मी काय करेल, ह्या कंपनीचे काहीतरी शेअर्स बनवेल. ठीक आहे. 100% म्हणजे मी 100 शेअर्स बनवेल. मग ते 100 शेअर्स मी मार्केटमध्ये 100 पैकी समजा आता 50 मी ठेवेल कारण 50% माझी ओनरशिप असेल. मग ते उरलेले 50% जे शेअर्स आहेत ते मी मार्केटमध्ये टाकेल. ठीक आहे. म्हणजे काय, इनिशियली पब्लिक ऑफरिंग. मग पब्लिकला ऑफर करतो इनिशियली की हे शेअर्स विकत घ्या आणि त्याच्यातून जो पैसा जनरेट होईल तो परत पैसा मी कुठे वापरेल, टिचक्राफ्ट एज्युकेशनला बिल्डअप करण्यासाठी, मोठं करण्यासाठी. ठीक आहे. सो अशी ग्रोथ होत जाईल. सो त्याच्यासाठी ते आयपीओ आणणार आहेत जिओचा. ठीक आहे. भांडवली बाजार एका ऐतिहासिक सार्वजनिक विक्रीसाठी सज्ज होते. आता रिलायन्स जिओ कोणाचं आहे, मुकेश अंबानी यांचं. ठीक आहे. रिलायन्स कंपनीचं ते जिओ आहे. परंतु आता काय होतील, नवीन लोक सुद्धा त्या जिओचे काय होतील, भागीदार होतील. आयपीओ येणार आहे. बघा रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने, ठीक आहे, किरण थॉमस, बघा आता कोण, किरण थॉमस यांच्या जागी पंकज पवार यांची 24 मार्च 26 पासून नवीन सीओ म्हणून काय केलेले, नियुक्ती केलेली. कंपनीने सेबीकडे DRHP, ठीक आहे, DRHP दाखल करून सुमारे 4 अब्ज डॉलर्स, किती, 37,700 कोटी रुपये काय करायचे, उभारायचे. आयपीओ प्रक्रिया सुरू केलेली आहे. म्हणजे आता त्यांना 37,700 कोटी रुपयांची काय गरज आहे थोडक्यात. ठीक आहे. कंपनीला गरज आहे. मग आता काय केलं त्यांनी, एक जुना सीईओ काढला, नवीन सीईओ आणलेला आहे आणि नाव दे वॉन्ट टू मेक शुअर की 37,700 रुपये काय होतील, मार्केटमधून जमा करता येतील आयपीओ द्वारे, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. डन. बघा आता नेक्स्ट आलं लक्षात, आयपीओ काय असतो, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. सो इन दॅट वे दे कॅन अर्न दॅट मच मनी फ्रॉम द मार्केट. जर तेवढा मनी त्यांच्याकडे राहिला असता, ऑलरेडी जर त्यांच्याकडे 37,700 कोटी रुपये राहिले असते तर त्यांनी मार्केटमध्ये दिलंच नसतं, पार्टनरशिप ऑफर नसती केली. आर यू गेटिंग? सो दिस इज द थिंग. जून 26 मध्ये बघा होलसेल प्राइस इंडेक्स 9.7% वाढली. खर्चाचा दबाव आणि भाववाढीचे संकेत आहेत. ठीक आहे. आता सर्व्हिस इंडेक्स आला, बघितलं आपण. ठीक आहे. मग पहिल्यांदाच होलसेल प्राइस इंडेक्स बरोबर काय आलेला, सर्व्हिसेस इंडेक्स आलाय. आपण त्या दिवशी मागच्या लेक्चर मध्ये बघितलंय. आता होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये फक्त काय होतात, गुड्स कन्सिडर केला जातात, गुड्स. आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस. आता नेहमी कंझ्युमर लेवलला, रिटेल लेवलला इन्फ्लेशन जास्त दिसतं, होलसेल लेवलला कमी दिसतं, कारण की ते फक्त गुड्सचं कन्सिडर केलं जातं. पण इथे सर्व्हिस सेक्टर असतं. जर आपण आता बघितलं कालच्याच न्यूज मध्ये आलेलं इंडियन एक्सप्रेसच्या, काही सर्व्हिस सेक्टरमध्ये हॉटेलिंग, रेस्टॉरंट्स, ठीक आहे, आणि इटरीज म्हणजे काय खानावळ वगैरे, त्यांची संख्या झपाट्याने वाढते. सर्व्हिस सेक्टरमध्ये त्यांची संख्या वाढते आणि अन्न पदार्थांचे भाव पण काय होतात, वाढत आहे. म्हणून रिटेल लेवलला इन्फ्लेशन काय दिसतं, जास्त दिसतं. आणि होलसेल प्राइस लेवलला फक्त गुड्स कन्सिडर केले जातात म्हणून ते इन्फ्लेशन कमी दिसतं. स्टील 9.87% पर्यंत वाढलं, म्हणजे इन्फ्लेशन खूप जास्त वाढतंय असं त्याचा काय अंदाज आहे. होलसेल प्राइस इंडेक्स लक्षात ठेवा फक्त. बघा अन्न पदार्थ, खनिज तेल, धातू, रसायनांच्या वाढत्या किमतींमुळे भारतातील घाऊक किंमत निर्देशांक होलसेल प्राइस इंडेक्स आधारित महागाई जून 26 मध्ये 9.87 पर्यंत वाढले, टक्क्यांपर्यंत वाढली. होलसेल प्राइस घाऊक, बघा आता WPI घाऊक किमती मोजतो तर CPI ग्राहक स्तरावरील किरकोळ किमती दर्शवतो. RBI आपल्या
चलनविषयक धोरणासाठी प्रामुख्याने काय करते, सीपीआयचा आधार म्हणून वापर करते. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जर त्याच्या मॉनिटरी लेवलचं इन्फ्लेशन टार्गेटिंग करत असेल तर सीपीआयचा वापर करते. मग ती किती आहे सध्या, ±4%. म्हणजे जर आजचं बेस आहे तर जास्तीत जास्त 4% पर्यंत गेली पाहिजे मागे आणि कमीत कमी -4% पर्यंत त्या क्वार्टरमध्ये. सो आपण आरबीआय सीपीआयचा वापरतो. मग आपण जे किराणा दुकानावर काहीतरी तेल, मीठ, मिरची काय जे घेत असो, ठीक आहे, तर तो असतो कंझ्युमर प्राइस इंडेक्स. त्याच्यात गुड्स आणि सर्व्हिसेस पण येतात. सर्व्हिसेस म्हणजे काय, तुम्हाला एखाद्या दिवशी बोर झाला, मूड खराब आहे, हॉटेलला गेला, जेवण करून आला, दॅट इज द सर्व्हिस सेक्टर. डन. सो दिस आर द थिंग्स. आलं लक्षात, कितीपर्यंत वाढला ते लक्षात असू द्या. नेक्स्ट, लडाखमध्ये बघा. लडाखमध्ये स्वायत्त डोंगराळ विकास परिषदांचा विस्तार करण्याचा उपक्रम आहे. कलम 371 आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर नवी चर्चा. म्हणजे स्थानिक डोंगराळ विकास परिषदा म्हणजे माउंटेनियर जे रिजन असतात, ठीक आहे, डेव्हलपमेंट काउन्सिलची स्थापना तिथे करण्यात येणार आहे, जेणेकरून जे माउंटेन लेवलला जे गावं आहेत, ठीक आहे, सिटीज आहेत, सिटीज तर नाही, गावच आहेत, त्यांचा सर्वांगीण विकास तिथल्या लोकांच्या मदतीने करता यावा, त्याच्यासाठी त्या परिषदा आहेत. म्हणजेच त्या ज्या काउन्सिल असेल त्यांच्यामधले जे सदस्य असतील, जे निवडून आलेले व्यक्ती असतील, ते तिथलेच असतील. म्हणजे दे विल नो बेटर वे की काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्या त्या भागातले, आणि जेणेकरून दे विल रिझॉल्व्ह दोज प्रॉब्लेम्स इनिशियली. बघा, केंद्र सरकारने लडाखच्या प्रत्येक जिल्ह्यात स्वायत्त डोंगराळ विकास परिषद, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, स्वायत्त डोंगराळ विकास परिषद, ठीक आहे, AHDC स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे स्थानिक प्रशासन अधिक विकेंद्रित आणि सहभागी होईल. या उपक्रमामुळे कलम 371 अंतर्गत विशेष घटनात्मक तरतुद्याने विषम संघ राज्याची चर्चा एकदा चर्चेत आली. आता जर ह्या परिषदा, आता जर तुम्ही जर पॉलिटिक्सचा अभ्यास केला असेल, ठीक आहे, सो आसाम असेल, त्रिपुरा असेल, मेघालय असेल, मणिपूर असेल, तिकडे स्वायत्त परिषदा आहेत, ठीक आहे, नागालँड असेल तिकडे कल्चर वगैरे साठी. सेम वे 371 आर्टिकल 371 अंतर्गत इथे काय होतील, डोंगराळ म्हणजे स्वायत्त इंडिपेंडेंट, ठीक आहे, डोंगराळ विकास परिषदा म्हणजे इंडिपेंडेंट हिल डेव्हलपमेंट काउन्सिल्स, ठीक आहे. सो ह्या ज्या परिषदा आहेत, ठीक आहे, उभारण्यात येतील, जेणेकरून तिथला प्रॉब्लेम बेटर वेने रिझॉल्व्ह करता येईल, ठीक आहे. मग ते काय, केंद्र सरकारने त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. आता ते जम्मू काश्मीरचे जे आहेत लडाख रिजनचे, ठीक आहे, प्रतिनिधी, इट्स देअर कॉल की टू ऍक्सेप्ट ऑर नॉट. बट जर ते केंद्रशासित प्रदेश आहे तर केंद्राचीच म्हणजे केंद्र त्याच्यावर लादू पण शकतं त्या गोष्टी, ठीक आहे. सो कारण की सगळ्या पॉवर केंद्र सरकारच्या हातात असतात. बघा, सेंट्रल विस्टाचे नाव बदलून कर्तव्य भवन एरिया राष्ट्रीय राजधानीच्या प्रशासकीय संकुलाला नवी ओळख. आता सेंट्रल विस्टा काय माहितीये ना, की जिथे मेन संसदेचा जो भाग आहे, ठीक आहे, त्याला सेंट्रल विस्टा म्हटलं जातं. नवीन संसदेची ही काय बिल्डिंग आहे. आत्ताच आपण बघितलं होतं की जवळपास मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन झालंय. तर खूप मोठ्या प्रमाणावर काय होतं त्याचं, सीटची संख्या वाढली, राज्यसभा लोकसभा भवन दोघांची संख्या वाढलेली, नवीन भवन आहे. आता तिथलं जो सेंट्रल विस्टा आहे त्याचं नाव बदलून काय दिलं, कर्तव्य भवन एरिया. व्हेरी इम्पॉर्टंट, स्टार करून ठेवा. बघा, सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राचे नाव बदलून कर्तव्य भवन क्षेत्र दिलेले. सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये याच नावाचा वापर करण्याचे निर्देश दिलेले. हा बदल वसाहतवादी वारशाकडून भारतीय दृष्टिकोनाकडे, लोकसेवेच्या भावनेकडे, घटनात्मक कर्तव्यांकडे झालेल्या स्थित्यंतराचे प्रतीक आहे. म्हणजे आता सेंट्रल विस्टा वगैरे हे जे आहे ते ब्रिटिशकालीन नाव आहेत, की जेव्हा ब्रिटिश भारतात होते तर त्यांच्या पार्लमेंटला जे नावं दिलेले होते वेगवेगळे, ठीक आहे. तर त्या भवन असतात ना वेगळे, म्हणजे प्रशासकीय भवन वेगळं, कार्यकारी वेगळं, ह्या गोष्टी. तर त्या प्रशासकीय भवनाचं नाव बदलून आपण काय ठेवलंय आता, कर्तव्य भवन. म्हणजे जे काही ऑफिसर्स तिथे काम करतील, अधिकारी मंत्री असतील, तर त्यांनी त्या कामाला कर्तव्य म्हणून बघावं, ठीक आहे. सॉरी. बघा, नेक्स्ट, भारत. बघा आता पुढे, भारत ओमान सीईपीए लागू, ठीक आहे. टॅरिफ कोठा TRQ व्यवस्थेमुळे द्विपक्षीय व्यापाराला नवी दिशा. भारत आणि ओमान, कोणकोणते देश आहेत, ओमान. कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ऍग्रीमेंट, CEPA म्हणतात त्याला, ठीक आहे. भारत सरकारच्या परकीय व्यापार
भारत सरकारच्या परकीय व्यापार महासंचालनालय म्हणजे डिरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड. काय? डिरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड भारत ओमान व्यापक आर्थिक भागीदारी करार म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट अंतर्गत टॅरिफ रेट कोठा काय केला? वाटपाची प्रक्रिया अधिसूचित केली आहे. 1 जून 26 पासून लागू होईल. करारामुळे बघा निर्धारित कोट्यापर्यंत निवडक उत्पादनांच्या आयातीवर सवलतीचे किंवा शून्य सीमा शुल्क लागू होईल. शून्य सीमा शुल्क काय होईल? लागू होईल. डन. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जागतिक सर्प दिन. आता भारत ओमान लक्षात ठेवा कोणता करार हे झाला. आता जागतिक सर्प दिन बघा संवर्धन मानव सर्प सहअस्तित्वाचा मानव आणि सर्प सहअस्तित्वासाठी ठीक आहे असं त्यांना म्हणायचं की दे कॅन लिव्ह टुगेदर. सापांचे संवर्धन त्यांचे पर्यावरणीय महत्व त्यांचे महत्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 16 जुलै आजचा दिवस जागतिक सर्प दिन साजरा केला जातो. साप अन्न साखळीचा एक महत्वाचा भाग आहे. शेतीमधील हानिकारक उंदरांची संख्या नियंत्रित करून ते पर्यावरणाचा समतोल राखतात असं त्यांना म्हणायचं. ठीक आहे म्हणजे शेतकऱ्याचा मित्र आहे साप. ठीक आहे आणि आपण ह्युमन आणि साप एकत्र सहअस्तित्व करू शकतो फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ द बायोडायव्हर्सिटी अँड दॅट इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फूड चेन. ओके फूड चेन मध्ये सापांचं अस्तित्व आवश्यक आहे असं त्यांना म्हणायचं म्हणून आजचा दिवस म्हणजे सापांच्या नावाने. ठीक आहे सो ते फक्त लक्षात ठेवा. चलो सी IPHO 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? ठीक आहे म्हणजे काय इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड. इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड मध्ये भारताने किती पदके जिंकली तर 5 पदके जिंकली. सगळेचे सगळे 56व्या आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाड कोणासोबत पहिलं स्थान आहे? चीन कझाकस्तान रशिया दक्षिण कोरिया तैवान यांच्यासोबत प्रथम स्थान पटकवलेले. सर्व बघा स्थान सर्व 5 सुवर्ण पदके जिंकली म्हणजे 5 कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक इंडियाने जिंकलेले आहेत. भारतीय संघाची निवड आणि प्रशिक्षण ठीक आहे इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड बघा HBCA TIF म्हणजे HBCSE TIFR द्वारे करण्यात आली जे विज्ञान शिक्षण आणि प्रतिभावाच्या विकासातील महत्वाची वाढती क्षमता दर्शवते. म्हणजे इंडियन जी टीम आहे ठीक आहे त्यांनी काय केलं सगळ्याचे सगळे पदक जिंकले. बघा वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट पात्र लाभार्थ्यांना कमाल किती रुपयांपर्यंत सवलतीचे कर्ज दिले जाईल? उत्तर प्रदेश कडून 25 लाख रुपये. त्यातल्या त्यात 25% काय दिले सवलत दिली जाईल सबसिडी दिली जाईल. ठीक आहे 25 लाख. जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पंकज पवार. किरण थॉमस हे जुने होते त्यांच्या जागी पंकज पवार आलेले. आता 37,700 कोटी रुपये त्यांना काय करायचे आहेत मार्केटमधून उभारायचे आहेत त्याच्यासाठी त्यांनी नवीन IPO आणलेला आहे. ठीक आहे बघा आता जर हा प्रस्ताव यशस्वी झाला तर हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO असेल. ठीक आहे डिजिटल अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजारांना चालना मिळू शकते. जर हा IPO म्हणजे सेबीकडे त्यांनी पाठवलंय की आम्हाला एवढे पैसे मार्केटमधून हवे जर सेबीने तो प्रस्ताव स्वीकारला आणि त्यांना सांगितलं की हा IPO मार्केटमध्ये खुला करा ठीक आहे तर तेवढे पैसे उभारणं म्हणजे हा आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात मोठा IPO ठरू शकतो. डन. जून 26 मध्ये भारताचा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर काय होता? 9.87%. ठीक आहे 9.87%. RBI ला जर महागाई नियंत्रण करायचं असेल तर तो कशाचा आधार घेते? कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा. कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा. बघा केंद्र सरकारने कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात स्वायत्त ठीक आहे डोंगराळ विकास परिषदा स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवलाय? लडाख. ठीक आहे कलम कोणतं आहे त्याचं? 371 अंतर्गत मागे 371च्या तरतुदींमध्ये बदल करण्यात आलेला होता. जे राज्य होते राज्याचा दर्जा काढून त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला. आता जर तुम्ही बघितलं तर सोनम वांगचुक जे आंदोलनाला बसलेत जंतर मंतर मैदानावर दिल्लीला पण ते आता त्या नीटच्या पेपर फुटीमुळे ते आंदोलनाला बसलेत. ठीक आहे की जे कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित डिपके यांच्यासोबत. परंतु त्याच्या आधी जेव्हा लडाखचा जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला
आणि त्या राज्यांना 6व्या अनुसूचीत टाकावं. आता 6व्या अनुसूची आणि 5व्या अनुसूची तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. जे 6व्या अनुसूचीचे 4च राज्य आहेत त्या लिस्टमध्ये लडाखला टाकावं, याच्यासाठी पण त्यांनी आंदोलन केलं होतं, ठीक आहे. आणि अजून शिक्षण वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी तिथे केल्यात. सो त्या गोष्टी आणि ही डिमांड पण त्यांची एक होती. त्यातली पैकी 371च्या विशेष तरतुदी विषम संघराज्यवाद आणि लडाखमधील घटनात्मक संरक्षणाच्या मागण्यांच्या संदर्भात हा महत्वपूर्ण निर्णय आहे. डन. बघा, सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राचे नवीन अधिकृत नाव काय? कर्तव्य भवन क्षेत्र. भारताने ते आता काय केलंय? नाव बदल. हे नाव लक्षात ठेवा, विचारू शकतात. बघा, भारत ओमान कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट अंतर्गत TRQचा पूर्ण फॉर्म काय? दर पत्रक दर कोटा, ठीक आहे. दर पत्रक दर कोटा त्याचा फुल फॉर्म आहे. बघा, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट, DGFT ने TRQ टॅरिफ रेट कोटा, काय? दरपत्रक दर कोटा म्हणजे टॅरिफ रेट कोटा हा त्याचा काय फुल फॉर्म आहे. वाटप प्रक्रिया अधिसूचित केलेले, ज्या अंतर्गत एका विहित कोट्यापर्यंत निवडक उत्पादनांच्या आयातीवर सवलतीचे किंवा शून्य सीमा शुल्क लाभ दिले जातील. सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन सादर करणे गरजेचं असेल. मग भारतात अंदाजे सापांच्या किती प्रजाती आढळतात? किती प्रकारचे साप? आपण बघितलं का आजचा दिवस सापांच्या नावाने, म्हणजे सापांचं कॉन्झर्वेशन झालं पाहिजे, त्यांना ह्युमन आणि साप सह अस्तित्व असलं पाहिजे. पण त्यांच्यात 300 पेक्षा जास्त भारताच्या जाती आढळतात. बघा, दरवर्षी 16 जुलै जागतिक सर्प दिन साजरा केला जातो. भारतात 300हून अधिक सर्प प्रजाती आढळतात. आणि जागतिक आरोग्य संघटनेने बघा WHO सर्पदंशमुळे होणाऱ्या विषबाधेला दुर्लक्षित निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज म्हणून मान्यता दिली. म्हणजे जर साप चावला तू मेलात, ठीक आहे, कोणी जरी, तर तो निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज आहे. म्हणजे काय? त्याच्यावर तात्काळ उपाय नाही झाला किंवा त्याच्यावर आता कोणता साप चावला हे नोज ना, मग अँटीवेनम दिलं जातं. मग ते काही सापांच्या जो विष असतं त्यांना काम करतं. बाकी एवढे विषारी साप असतात, मग त्यांना अँटीवेनम द्या नाही तर काही पण द्या, मग नाही होत. मग ते शेवटी मग ते विषारीच असतात, ठीक आहे. सो दीज आर द थिंग्स अबाउट द अँटीवेनम आणि निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीजेस. निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीजेस तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे काय की ते त्या आजारांवर जास्त शोध नाही लागलेला किंवा तेवढ्या मोठ्या प्रमाणात लसी वगैरे उपलब्ध नाही आहेत. म्हणजे त्यांना इनिशियली फक्त काय असतात, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स स्वीकारले जातात, त्याच्याने बरी हेल्थ झाली तर इट्स ओके, नाही तर मग त्याच्यात. आणि जे म्हणजे हे निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीजेस मध्ये मृत्यूचं प्रमाण पण खूप जास्त असतं, ठीक आहे. बघा, 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? 5. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर प्रदेशची 2018. जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पदी कोणाची नियुक्ती केली? पंकज पवार. जून 2026 मध्ये भारताचा घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाईचा दर किती होता? 9.87%. लडाखच्या प्रत्येक जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या प्रस्तावित स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव काय असणार आहे? स्वायत्त डोंगराळ विकास परिषद, ठीक आहे. सेंट्रल विस्टा पुनर्क्षेत्राचे नवीन अधिकृत काय नाव आहे? कर्तव्य भवन एरिया. भारत ओमान सेपा अंतर्गत TRQचा पूर्ण फॉर्म काय? टॅरिफ रेट कोटा. जागतिक सर्प दिन 16 जुलैला साजरा केला जातो. भारत ओमान, बघा, भारत ओमान CAPA सवलतीच्या सीमा शुल्काचा लाभ घेण्यासाठी कोणते दस्तऐवज अनिवार्य आहे? कोणतं आहे? मूळ प्रमाणपत्र म्हणजे काय? सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन. भारतातील बहुतेक साप कोणत्या कायद्याअंतर्गत संरक्षित केले जातात? वन्यजीव संरक्षण कायदा 1972, ठीक आहे. सो ह्या कायद्याअंतर्गत ते काय केले जातात? त्यांचं संवर्धन केलं जातं सापांचे. 1972चा कायदा लक्षात ठेवा. इथून पुढे मग काय होतील? परत ह्या ज्या न्यूज आहेत त्या इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी, फॉर द इंग्लिश मीडियम स्टुडंट्स, ठीक आहे. सो आता बघा, ठीक आहे. सो वी विल मेक शुअर की ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहिल्या असतील. बऱ्यापैकी न्यूज आहेत, कमी वेळात आपण जास्तीत जास्त त्यांचा काय करतो? आढावा घेत असतो. रोज बघत जा, ठीक आहे. काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट वाटल्यात तर त्या कमेंटमध्ये करून सांगत जा, जेणेकरून आम्हाला पण पुढच्या न्यूजमध्ये काय करता येईल? इम्प्रूव्हमेंट करता येईल. जर वाटत असेल की सर ह्या XYZ पॉईंट बद्दल अधिक माहिती सांगत जा किंवा अजून काहीतरी द्या, बिकॉज व्हॉट हॅपन्स की व्हिडिओ अननेसेसरी लॉंग नको व्हायला, म्हणून बऱ्याच गोष्टी सांगायची इच्छा असताना सांगितलं जात नाही.
बट जर वाटलं तुम्हाला की सर सांगा कमेंट आला, देन वी विल डेफिनेटली गिव्ह दॅट ॲडेड ॲडव्हान्टेज. सो जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, ठीक आहे, शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून तो मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचेल आणि आम्ही पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू आणि अजून कंटेंट इम्प्रूव्ह करायला आम्हाला हेल्प होईल. तोपर्यंत आज इथे आपण थांबूया. ठीक आहे, काळजी घ्या स्वतःची आणि हेल्दी राहा. टेक केअर, बाय बाय, टाटा.